वटपौर्णिमेचं व्रत प्रत्येक महिलांसाठी खूप खास असते। यावर्षी 21 जून 2024 ला शुक्रवारी आलेली आहे वटपौर्णिमा। या दिवशी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। यासाठी मोठ्या आकाराचा कणकेचा दिवा बनवून घ्या। यामध्ये कापसाची जोडवाट टाकून त्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे। तिळाचं तेल नसेल तर साधं तेल टाका आणि त्यामध्ये चिमूटभर पांढरी मोहरी आणि चिमूटभर हळद टाकून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आणि असा हा दिवा वडाच्या झाडाजवळ किंवा घरामध्ये जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। पुरुष सूक्त म्हणायचं आहे किंवा YouTube वरती सुद्धा तुम्ही ऐकू शकता। आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे। घराच्या भरभराटीसाठी प्रार्थना करायची आहे। वडाच्या झाडाजवळ दिवा लावलेला असेल तर तो तेथेच ठेवायचा आहे। घरामध्ये दिवा लावलेला असेल तर दुसऱ्या दिवशी तो पाण्यात विसर्जन करायचा आहे किंवा त्यातील वाती काढून तो दिवा गाईला खाऊ घालायचा आहे। श्री स्वामी समर्थ।